नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वीज बिल वसुलीचा आता ग्राहकांना जबरदस्त शॉक बसणार आहे आणि याच मुद्द्यावर न्यूज 18 लोकमत घेऊन आली आहे ही वृत्तमालिका. कारण वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना देण्यात आलेली सूट आता मिळणार नाही, कारण महावितरणनं वीज बिल वसुलीची मोहीम सुरू केली आहे. थकबाकी वसूल करत थकबाकीदारांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेशच महावितरणनं क्षेत्रीय कार्यालयांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. लॉकडाऊनच्या काळात थकीत बिलं आता ग्राहकांना भरावी लागणार आहेत. डिसेंबर 2020 मध्ये 63,740 कोटींची थकबाकी आहे आणि त्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. तात्काळ वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांना वीज तोडणीचा शॉक दिला जाऊ शकतो, अशी देखील शक्यता आता वर्तवली जाते. कारण तसे आदेशच आता क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. डिसेंबर अखेर राज्यातल्या कृषीपंप ग्राहक जेवढे आहेत त्यांची थकबाकी तब्बल 45,498 कोटींची, तर वाणिज्य वापर, त्याचबरोबर घरगुती वापर आणि ज्यांची औद्योगिक वापर होतो अशा ग्राहकांची किती कोटी वसुली बाकी आहे, तर 8,485 कोटी इतकी वसुली त्यांची बाकी आहे. उच्चदाब ग्राहकांकडे 2,435 कोटींची थकबाकी आहे, अशी माहिती देखील समोर आलेली आहे. एकीकडे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आणि त्यामुळे हा वीज वसुलीचा शॉक आता बसणार आहे. त्यामुळे ही लवकरच मोहीम सुरू होणार आहे आणि ऊर्जा मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्या संदर्भात आणखीन काही मुद्दे त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत. थकबाकीदारांचा वीज पुरवठा त्यामुळे आता खंडित होणार आहे. ऊर्जा मंत्रालयानं ग्राहकांना तसा इशारा दिला आहे. वीज बिल वसुलीची मोहीम राबवण्याचे आदेशच आता या सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्यामुळे खंडित होऊ शकतो. डिसेंबर 2020 पर्यंत 63,740 कोटींची थकबाकी अजून बाकी आहे. कृषीपंप ग्राहकांकडची 45,498 रुपयांची थकबाकी बाकी. घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांचे 8,485 कोटी थकबाकी येणं बाकी आणि उच्चदाब ग्राहकांकडे 2,435 कोटींची थकबाकी त्यांच्याकडून येणंही बाकी आहे. पण त्याचबरोबर या थकबाकीदारांना काही सवलत देण्यात आली आहे, त्याच्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत की वीज बिल सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत यात देण्यात आली आहे. थकबाकीदारांवर विलंब शुल्क लावलं जाणार नाही. बिलासंदर्भात तक्रारी आल्या तर तात्काळ सोडवण्याचे आदेशही विभागाकडून देण्यात आले. थकबाकी वसूल करण्यासाठी ही मोहीम आता हाती घेण्यात आली आहे. या वसुलीत कसूर करणाऱ्यांवर कारवाईचे संकेतही देण्यात आले आणि त्यामुळे थकबाकीदारांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन आता करण्यात आलंय आणि त्यामुळे लवकरच वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला जाणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी तात्काळ थकबाकी भरावी असं देखील या आदेशात स्पष्ट म्हणण्यात आलंय. महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम आता लवकरात लवकर राबवली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर वीज बिल भरलं नाही तर तुमचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, तुमचा पुढचा दिवस अंधारात जाऊ शकतो. आपल्याला माहिती आहे राज्यात मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनचा फटका बसलेला होता आणि या लॉकडाऊनमध्ये एकीकडे नोकरीवर तर गदा आलीच होती अनेकांच्या आणि त्याचबरोबर घरच्या विजेचा वापर देखील वाढलेला होता आणि त्यानंतर मोठी आंदोलनं देखील झाली होती की वीज बिल तुम्ही माफ करा, यासाठी राज्यभरात आंदोलन झाली होती. न्यूज 18 लोकमतनं देखील हा मुद्दा उपस्थित केलेला होता. पण आता पुन्हा एकदा महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात येते. तुम्ही जर तात्काळ बिल भरलं नाही तर तुमच्या घरचं कनेक्शन अर्थात वीज पुरवठा हा खंडित केला जाऊ शकतो. काहींना अव्वाच्या सव्वा बिलं देखील आलेली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर आमचा इतका वापरच नाही तर इतकं बिल आम्ही का भरायचं, अशा अनेक तक्रारी राज्यात हजारो ठिकाणी दाखल झालेल्या होत्या. त्यावर सरकारनं म्हटलं होतं की आम्ही यावर योग्य तो संबंधित जे अधिकारी आहेत त्या भागातले किंवा त्या स्थानिक पातळ्यांवरचे त्यांना तसे आदेशही देण्यात आलेले होते की पुढच्या बिलामध्ये ते ॲडजस्ट होऊ शकते का अशा. पण आपल्याला माहिती आहे की या संदर्भातल्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर येत होत्या. राज्यभरात काय स्थिती आहे जाणून घेऊयात. संजय शेंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अमरावतीहून. संजय, काय चित्र आहे? कारण एकीकडे आपण बघतोय की अनेकांना वीज बिल भरणं परवडत नाहीये आणि सरकार दरबारी सातत्यानं याचना केली जाते की आमचं वीज बिल माफ करा.
हो, निश्चितच खरं बघितलं तर या लॉकडाऊनच्या काळात सगळ्या सर्वसामान्य माणसाचे असेल किंवा व्यावसायिकांचे जे कंबरडे मोडले गेले. वीज वितरण कंपनीने सुरुवातीला वीज ग्राहकांना दिलासा दिला की 3 महिने वीज बिल भरायची गरज नाही किंवा लॉकडाऊनच्या काळात वीज बिल भरायची गरज नाही. मात्र आता जे वीज वितरण कंपनीने कालचे सर्क्युलर काढलेलं आहे त्या सर्क्युलरनुसार आता वीज बिल सक्तीची केलेली आहे आणि जे ग्राहक वीज बिल भरणार नाही त्या ग्राहकांच्या वीज कनेक्शनचे ते कापलं जाणार आहे. त्यामुळं हा जो निर्णय आहे वीज वितरण कंपनीचा हा सर्वसामान्य माणसांना अतिशय म्हणजे टोकाचा निर्णय समजला जातो आणि सर्वसामान्य माणसाच्या बुडावर घाव घालणारा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाचा वीज वितरण कंपनीने कुठेतरी विचार करावा, कारण सर्वसामान्य माणसांचे या लॉकडाऊनच्या काळात जे छोटे मोठे व्यवसाय होते ते व्यवसाय ठप्प पडले होते. दुकानदार असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा कापड दुकानदार असेल किंवा हॉटेल व्यावसायिक असेल यांचे खरं तर सगळे व्यवसाय हे ठप्प पडलेले होते. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात जी बिलं आलेली आहेत ती बिलं अव्वाच्या सव्वा आलेली आहे. काही प्रमाणात वीज वितरण कंपनीने बिलं ॲडजस्ट जरी करून दिली असते तरीही लोकांच्या समोर हा वीज वितरण कंपनीने पाठवलेले जे बिल आहे ते बिल कसे भरावं, कारण अनेक लोकांचे रोजगारसुद्धा गेलेले आहे. त्यामुळे हा मोठा प्रश्न लोकांसमोर टाकलेला आहे. त्यामुळं वीज वितरण कंपनीने किमान या लॉकडाऊनच्या काळातील जे वीज बिल आलेले आहे त्या वीज बिलाचा भार सहन करावा अशी आता सर्वसामान्य माणसांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अगदी खरं आहे. पण संजय, काही ठिकाणी असं देखील म्हटलं जात होतं की टप्प्याटप्प्यानं भरता येते का, किंवा अमरावतीमध्ये याचं प्रमाण किती आहे, या संदर्भात ग्राहकांनी काही तक्रारी केल्यात का संबंधित कार्यालयांमध्ये? काही ग्राहकांनी या संदर्भात तक्रारी केलेल्या आहे. मात्र अमरावती विभागात जर आपण विचार केला तर अमरावती विभागात त्यांनी इन्स्टॉलमेंट वाढवून दिली आहे. टप्प्यामध्ये वीज बिल होऊ शकते. मात्र काही संजय शेंडेंकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. आपल्याला माहिती आहे की सातत्याने या संदर्भात आंदोलनं देखील झालेली होती आणि काहींना, जसं आधी देखील म्हणण्यात आलं होतं की काहींना ज्यांना शक्य आहे तेवढी त्यांनी रक्कम भरावी आणि त्यानंतर पुढे ती सवलत दिली जावी अशा देखील मागण्या होत होत्या. आणि त्यामुळे राज्यभरात काय चित्र आहे याचा आढावा आम्ही या वृत्तमालिकेतून घेतो आहोत. आपल्याला माहिती आहे थकबाकी किती आतापर्यंत याचं देखील गणित आम्ही पडद्यावर दाखवतो आणि त्यामुळे वीज बिल वसुलीची मोहीम आता राबवली जाणार आहे महावितरणकडून आणि तसे आदेशही त्यांच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत की वीज बिल जर वसूल होत नसेल तर त्या ठिकाणचा वीज पुरवठा तुम्ही खंडित करा असे आदेशच आता देण्यात आलेत. याआधी देखील ऊर्जा मंत्रालयानं अशी सूचना केलेली होती आणि आता तर हा इशारा देण्यात आलाय. याआधी आपल्याला माहिती आहे ऊर्जा मंत्र्यांबद्दल प्रचंड रोष व्यक्त होत होता आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की या संदर्भात आम्ही स्थानिक पातळीवर जे अधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा आणि तुमच्या तक्रारींचं नक्कीच निरसन होऊ शकेल. जनतेचं असं म्हणणं आहे की आम्ही वीज बिल भरायला तयार आहोत, पण आत्ता अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत ज्या विजेचा आम्ही वापरच केला नाही. अनेकांनी आपल्याला माहिती आहे की शहर सोडून गावांकडे प्रयाण केलेलं होतं आणि अशा वेळेला जे घर बंद होतं त्याची अव्वाच्या सव्वा बिलं आली होती. मग ती बिलं आम्ही का भरायची हाच प्रश्न आता उपस्थित झाला होता. काही वेळापूर्वी आम्ही भाजप त्याचबरोबर मनसेच्या नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया याबद्दल जाणून घेतलेल्या होत्या आणि हा निर्णय जनतेसाठी विश्वासघातकी निर्णय आहे असं देखील त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियेतून कळते. आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायत निवडणुकांचा नुकताच निकाल लागला आहे आणि त्याच्यानंतर आता हा इशारा देऊन तुम्ही ग्राहकांची फसवणूक करतायत का असा देखील सूर आता उमटतो आहे. आपण पुन्हा एकदा बघतोय ही थकबाकी नेमकी किती आहे, म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी बिलं भरावीत पण ज्यांनी वापरच केला नाही त्यांनी बिलं का भरायची असा प्रश्न सध्या जनतेतून उपस्थित होतोय. आपण ठिकठिकाणून या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. महावितरणकडून लवकरच ही वीज बिल वसुलीची मोहीम सुरू केली जाणार आहे. तोपर्यंत वीज बिल वसुलीसाठी वीज बिल तुम्ही सुलभ हप्त्यांमध्ये भरू शकता अशी देखील तरतूद करण्यात आली होती, अशी देखील सवलत देण्यात आली होती. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुलावर करणी झाल्याचं सांगून त्याचा मृत्यू संभवतो असं सांगून एका भोंदूनं कोंढव्यातल्या कुटुंबाला करणी काढण्यासाठी 6 लाखांचं कबूतर विकत घ्यावं लागेल आणि घरातील व्यक्तीऐवजी कबुतरांचा मृत्यू होईल असं सांगत 6,80,000 उकळलेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद झालेली आहे. आपल्याला माहिती न्यूज 18 लोकमतनं कालच कशा रीतीनं हे सगळे भोंदूबाबा मोठ्या प्रमाणात फसवणूक करतायत यावर आम्ही एक वृत्तमालिका चालवली होती आणि त्यावर तज्ज्ञांचं मत देखील जाणून घेतलं होतं. पण पुण्यात नेमकं काय घडलं याविषयी अधिक माहिती घेऊयात वैभव सोनवणेंकडून. वैभव. रेणुका, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. अजिबूर फतेपूरवाला जे साळुंकी विहारमध्ये राहतात कोंढव्याच्या, त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट झालेला होता आणि नंतर त्यांच्या मुलाची तब्येत जी आहे ती सातत्यानं
बिघडलेली राहायची. अनेक औषधोपचार करूनही मुलाला कशाचाच गुण येत नव्हता. त्यामुळे त्यांनी काही जणांना याबाबत आपली चिंता जी आहे ती बोलून दाखवलेली होती आणि त्यातूनच एका व्यक्तीच्या मार्फतीनं कुतुबुद्दीन नजमी यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि तुमच्या मुलावरती, तुमच्या संपूर्ण घरावरती तुमच्या पूर्वश्रमीच्या पत्नीनं करणी केली आणि त्यामध्ये घरातल्या कोणाचा तरी जीव जाऊ शकतो अशी थाप मारली आणि जर ही करणी काढायची असेल तर तुम्हाला 6,80,000 रुपयांची 2 परदेशी वानाची कबुतरं जी आहेत ती विकत घ्यावी लागतील आणि ती घरामध्ये ठेवावी लागतील. काही काळानंतर या कबुतरांचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्यावरची करणी जी आहे ती उतरून जाईल असं त्याने थाप मारताना सांगितलेलं होतं आणि त्यानंतर या कुटुंबाकडून त्याने एक रकमी 6,80,000 रुपये घेतले. मात्र बरेच दिवस त्याने कबुतरं जे आहेत ते त्यांना दिली नाही. त्यानंतर या कुटुंबाला काही जणांशी चर्चा केल्यानंतर या सगळ्या प्रकारची शंका आली आणि त्यानंतर त्यांनी या आरोपीचा पाठपुरावा सुरू केला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा सगळा पूर्ण फसवणुकीचा प्रकार होता, त्यांनी या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. हे प्रकरण काही अंशी पोलिसांच्या बाबतीनं थोडंसं टाळलं गेलं होतं सुरुवातीला. पोलिसांनी परस्पर गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून 3 लाख रुपये जे आहेत ते या फिर्यादींना मिळाले. मात्र काही झालं तरी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करायचाच अशी भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आणि त्यानंतर अखेर रात्री कोंढवा पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलाय आणि कुतुबुद्दीन नजमी जो आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अजूनही 3,80,000 रुपये जे आहेत ते फिर्यादी जे आहेत त्यांना आरोपींकडून मिळणं अजून बाकी आहे. अभिजोर फतेपूरवाला जे आहेत त्यांना हे पैसे मिळणं बाकी आहे. महत्वाचं म्हणजे कोंढवा पोलीस ठाण्यामध्येच गेल्या 3 दिवसातला हा दुसरा गुन्हा दाखल झालाय ज्याच्यामध्ये जादूटोणा कायद्याचा वैभव, पण असं वाटतं म्हणजे आता ही एका कुटुंबाबद्दल झालेली केस आहे, पण असं वाटतं की या संबंधित बंधुबाबांना असं अनेक लोकांना देखील फसवलं असेल. कदाचित या केस नंतर आणखीन अनेक घटनांचा किंवा अनेक प्रकरणांचा उलगडा होऊ शकेल. नक्कीच रेणुका, मात्र या प्रकरणामध्ये एक महत्वाची गोष्ट जी लक्षात घ्यावी लागेल, हे कुटुंब जे आहे फतेपूरवाला यांचं ते अत्यंत सुशिक्षित कुटुंब आहे. मात्र सातत्यानं घरातलं मुलाचं आजारपण हे या कुटुंबाला. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. शहाजी भोसले अनिसचे कार्यकर्ते सध्या आपल्या सोबत आहेत. शहाजी भोसले, काल देखील तुम्ही प्रामुख्याने याबद्दलची बाजू मांडताना सांगितलं होतं की काय काय तुम्हाला जाणवतं जेव्हा तुम्ही अशा केसेस हँडल करता. आता तर ही पुण्यातली केस तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. विस्तारानं सांगाल की अशा वेळेला कशा पद्धतीनं फसवलं जातं आणि कशा रीतीने याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. काय होतं, एक कोणताही बाबत किंवा बुवा काही सांगतो स्वतः कबुतराचा समोर आलंय किंवा गांडूळ विकला जातात, हे मंडळी हे हा जो पक्षी एक विशिष्ट प्रकारचा पक्षी किंवा विशिष्ट प्रकारचा प्राणी आहे आणि हा तुम्ही जर सोबत ठेवला तर तुम्हाला गुप्त मिळू शकेल. अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी माणसाच्या मनावर भरवल्या जातात आणि धनाच्या लालसीपोटी ही जी अंधश्रद्धा मंडळी असते ही त्यात फसत जाते. ते हा विचार करत नाही का 2, 5, 10 लाख देतोय आणि तोच बाबा त्यापेक्षा त्यांनीच त्याच्यावर पक्षी सोबत घेऊन किंवा ते प्राणी सोबत घेऊन त्यांनीच गुप्त शोधावं असं होत नाही. पण यांच्या मनावर बिंबले गेल्यामुळं ही मंडळी फसली जाते आणि बाबा त्याचा फायदा घेतात. खरंय, पण तुम्ही देखील अशा काही केसेस हँडल केल्या असतील. असं वाटतं की जादूटोणा प्रतिबंधक जो कायदा आहे त्याची ठोसपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. कारण इथे देखील आता जसे आमचे प्रतिनिधी सांगतायत की इथे देखील पोलिसांकडून टाळाटाळ झाली होती आणि मध्यस्थी करा अशी भूमिका त्यांनी मांडली होती आणि त्याच्यानंतर आता अनिसनी देखील तिथे प्रामुख्याने भूमिका घेत गुन्हा दाखल करायलाच पाहिजे असं ठामपणे सांगितलंय. हो, गुन्हा दाखल करायलाच पाहिजे आणि विशेषतः जादूटोणा विरोधी अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर अजामीन पात्र गुन्हा आहे. पण बरेच माझे जे अनुभव, मी कालच बोललो होतो, जवळपास 40 लहान मोठ्या बाबांचे भांडाफोड केलेत. तर ही पोलीस मंडळी बऱ्याचदा एक तर त्यांचे भक्त असतात किंवा त्यांचे लाभार्थी असतात, कारण हप्ते वगैरे चालू असतात, त्यामुळे हे टाळाटाळ करतात. पण अशा केसमध्ये काय होतंय, ठीक आहे फसवेगिरी पण ठीक आहे, पण भविष्यात बळी, नरबळी किंवा हत्या होण्याची जी शक्यता असते आपण बघतोय. पैशांचा पाऊस पाडतोय आणि म्हणून पैसे घेतात, जंगलात घेऊन जातात आणि ते मंडळी यांना मारून पळून जातात. मग मात्र गुन्हा दाखल केला जातो. पण त्या अगोदर दक्षता म्हणून गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. असं होत नाही. खरं तर प्रत्येक पोलीस स्टेशनचा पीआय, ज्याला आपण पोलीस निरीक्षक म्हणतो, पीआय आणि त्या वरच्या लेवलची माणसं हे या कायद्यासाठी दक्षता अधिकारी म्हणून निवडण्यात आलेले आहे आणि त्याची कारवाई मात्र ठोसपणे त्या लेवलवर म्हणजे त्या पातळीवर होताना दिसत नाही.
दिसत नाही. येस. खरंय. धन्यवाद शहाजी भोसले. आपण देखील अनिसचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांनी त्याच्या सांगितल्या की त्याच्यातल्या काय काय त्यांना त्रुटी जाणवत आहेत अंमलबजावणीमधल्या. पुण्यामधली ही केस आता आपण बघितली आणि अनिसनी ठामपणे यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गुन्हा दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे. कोंढव्यातल्या भोंदूबाबाचा हा प्रताप आता आपण बघितला. मराठा आरक्षणासंदर्भातली आता एक मोठी बातमी, कारण मराठा आरक्षणावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होते. 9 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावरची अंतिम स्थगिती उठवायला नकार दिला होता आणि आरक्षणाबद्दल त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. त्यामुळे आजपासून सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 25 जानेवारीपासून ही सुनावणी सुरू होणार होती, पण आता ती आजपासूनच घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय आरक्षणासंदर्भात. त्यामुळे राज्य सरकार आता कोर्टात कशा रीतीनं बाजू मांडतंय हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर विनायक मेटे सर आहेत. सर, नेमकी आज सुनावणी कशाची होणार आहे? कारण अंतिम आरक्षणाच्या संदर्भात जो अंतिम सुनावणी होती ती 25 तारखेला होती, ती प्रीपॉन करण्यात आली. आज नेमकी काय सुनावणी आहे? 25 तारखेपासूनच अंतिम सुनावणी आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 तारखेपासूनची जी सुनावणी होणार आहे त्या संदर्भात या राज्य सरकारने, आघाडी सरकारनं अशोकराव चव्हाण यांनी असं सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये की 25 तारीख ही फार कमी वेळ आम्हाला मिळतोय, आणखीन आम्हाला वेळ वाढवून हवा आहे, तर आम्हाला तयारी करायची आहे, तर ते तयारी करण्यासाठी वेळ आम्हाला तुम्ही देण्यात यावा आणि काही लोकांना आम्हाला सोबत घ्यायचं आहे अशा पद्धतीचं सांगितलं गेल्याच्यामुळं त्या संदर्भातली सुनावणी 18 तारखेला होणार होती, पण त्याऐवजी आज ती सुनावणी होत आहे. आज जो निर्णय होणार आहे तो त्या संदर्भात होईल की अंतिम सुनावणी 25 तारखेला घ्यायची की नाही घ्यायची आणि बाकीच्या लोकाला क्लब करायचं की नाही क्लब करायचं या संदर्भातली होईल. जर आज निर्णय नाही झाला तर अंतिम सुनावणी 25 तारखेपासूनच होईल. विनायकजी, दरम्यानच्या काळामध्ये सगळ्याच मराठा समाजातील सगळ्या संघटनांनी आंदोलनाची तयारी केली, आपली रणनीती तयार करायला सुरुवात केलेली आहे. 25 तारखेच्या निर्णयाच्या किंवा सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही सगळी केली जाते. याची भीती घेऊन राज्य शासनानं अशा पद्धतीचं पाऊल उचललेलं आहे का? मुळामध्ये या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत. जे अनेक लोक अभ्यास नीट करत नाहीत. हे सुनावणी जेव्हा सुरू होईल तेव्हा एक दिवसात संपणार नाही. हे काही दिवस चालेल, काही महिने चालेल, पण त्यानंतर तो निकाल येईल. एका दिवसामध्ये काही सुनावणी संपणार नाही, त्याचा निकाल लागणार नाही. त्यामुळे आणि आपण बघणार आहोत की आज सुप्रीम कोर्टात याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होतंय, सगळ्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण यानंतर आपण बघणार आहोत हार्पिक आणि न्यूज 18ची फ्लॅगशिप मोहीम अर्थात मिशन पाणी याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण पोहोचलोय. 26 जानेवारीला याच मोहिमेअंतर्गत होणाऱ्या वॉटरथॉनसाठी आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळतोय, सहकार्य मिळतंय. बघूयात एक झलक. आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये स्वागत. कारण वीज बिल वसुलीचा आता शॉक बसणार आहे आणि या संदर्भात वाशिममधल्या प्रेक्षकांना काय वाटतंय, तिथल्या ग्राहकांच्या काय समस्या आहेत जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे आता आपल्या सोबत आहेत. किशोर, आपल्याला माहिती आहे की वीज बिल वसुलीसाठी आता तगादा लावला जाणार आहे, पण वाशिममधल्या ग्राहकांचं काय म्हणणं आहे, त्यांना किती जास्त बिल आली होती आतापर्यंत? वाशिममधील ग्राहकांना जे नियमित बिल यायचं त्याच्या 4 ते 5 पट असे वीज बिल आले. खरंच हा ग्रामीण भाग आहे आणि या वाशिम जिल्ह्यातील जे काही ग्राहक आहे यांची सगळं अर्थकारण शेतीवर चालतंय. यावर्षी शेतीचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांकडे खरंच पैसा नाही. आणि त्यातल्या त्यात महावितरणनं जो काल आदेश काढलाय की जर तुम्ही लॉकडाऊन मधील वाढीव वीज बिल जी आली ती जर भरली नाही तर तुमचं शेतीचं असो की घरचं असो हे वीज कनेक्शन आहे हे कट करू. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांमध्ये मोठा संताप दिसतोय. मी आहे धोडं बोडके या ग्रामीण भागामध्ये. आपण येथील या वीज ग्राहकांना विचारूया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. दादा सांगा,
कोरोनामुळे अत्यंत दयनीय आणि हलाखीची अवस्था येथील गोरगरीब शेतकरी मजूर वर्गाची झालेली असताना शासनाने असा अध्यादेश काढणं किंवा असा GR काढणं की वीज बिलं न भरल्यास तुमची वीज कनेक्शन कट करण्यात येईल हेच मुळात चुकीचं आहे. आम्हाला सध्या शेतामध्ये एकरी 1-2 पोतं सोयाबीन तुरीचं उत्पन्न होत असताना आम्ही आमचं पोट भराव की हे वीज बिल भराव हेच आम्हाला कळत नाहीये. खूप दयनीय आणि हलाखीची परिस्थिती शेतकरी आणि मजूर वर्गाची निर्माण झाली आहे. शासनानं याच्यावर पुनर्विचार करावा आणि त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा. दादा तुम्ही सांगा, कारण पहिले अगोदर सरकारनं सांगितलं होतं की तुमचं किमान 50% तरी वीज बिल कमी करू. आता तर सांगितलं कुठलंही वीज बिल कमी होणार नाही आणि वीज बिल भरावंच लागेल, अन्यथा तुमची लाईन कट होईल. पहिलेच कोरोना काळात शेतकऱ्याची किंवा ग्राहकाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती खूप हालाकीची आहे आणि त्यांनी जो काल निर्णय घेतला की जे तुम्हाला वाढीव बिल हे भरण्यात यावे, तरी ते सरकारने त्यांचा निर्णय मागे घेण्यात यावा व शेतकऱ्यांना वीज बिल पूर्ण माफ करण्यात यावे. काका तुम्ही सांगा, तुम्ही शेतकरी आहे, तुमची काय अवस्था? अल्पभूधारक शेतकरी असून आपल्या एकरी 2 पोते सोयाबीन झालेली आहे, तरी त्यातून आम्हाला काही समजा तुरी वाळल्या, निसर्गामुळं आमची जी परिस्थिती घसरली त्याच्यामुळे आम्ही याच्यात आम्हाला बिल भरले जाणार नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं बिल माफ हो. तिथं वीज बिल कट करायचं असं म्हटलं. कट करा मग आम्ही आमचं राहायचं कसं? दादा तुम्ही सांगा. ग्रामीण भागातील शेतकऱ्यावर परिस्थिती अतिशय नाजूक परिस्थिती शेतकऱ्यावर आली. खाण्यापिण्याची भ्रांत सुद्धा शेतकऱ्यांनी सर्व मजुराचं काय असेल ते जाणू. शेतकऱ्यांनी शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा ही शासनाला कळकळीची विनंती. शासनानं हा जो निर्णय घेतलाय हा तात्काळ मागे घ्यावा असं ग्रामीण भागातील शेतकरी तसेच वीज ग्राहकांची मागणी आहे. तुम्ही सांगा भाऊ. यावर्षी जे त्यानं बोललेले होते बिल माफ करावं म्हणून, ते अजून काही झालेलं नाही. आम्हाला 4-4, 5-5 हजार रुपये बिल येऊन राहिलं. कसं भागवायचं? सोयाबीनचे भाव यावर्षी 5,000 होतील अशी अपेक्षा होती, पण भाव का होऊन नाही राहिले. त्यातले त्या तुरी बिन उभळून गेलेल्या आहेत. किशोर, या ग्राहकांना विचारता येईल का की या संदर्भात त्यांनी काही आधी तक्रारी केल्यात का, तक्रारी दाखल केल्यात की आम्हाला जास्तीचं बिल आलं, आणि त्यावेळेला स्थानिक तिकडच्या क्षेत्रीय कार्यालयातल्या लोकांचं काय म्हणणं होतं, अधिकाऱ्यांनी त्यांना काय उत्तर दिलं होतं? तुम्ही या वाढीव वीज बिलाची तक्रार केली होती का? त्यामुळे तुम्हाला अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं होतं? त्यावेळेस म्हणून लागले माफ करण्यात येईल तुमचं बिल, पण आता काय माफ करून राहिलेले नाहीत. अजून माफ करून राहिले. काका तुम्ही तक्रारी केल्या होत्या ना की वाढीव वीज बिल आलं, तर मग तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं महावितरणच्या त्यावेळेस? हो, त्यावेळेस म्हणले होते सर की दुसऱ्या वेळेस आमचं बिल माफ करू म्हणून, पण माफ काय केलं नाही. हे पण बिल असं सर्व माफ करून असं. आता तर म्हणतात की वीज बिल जर भरलं नाही तर तुमचं ते लाईनच कट करू. आता तुमचं शेतीचं जे काही आता उर्वरित पीक आहे त्याला कसं पाणी देणार, किंवा मग घरी अंधार होईल? तर आज शासनानं हे जर निर्णय घेतला आता आम्हाला उपासमारीची पाळी बी आली. एक तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. काका तुम्हाला काय वाटतं? हे निसर्गाने जे आपल्या शेतकऱ्यावर परिसराने एकरीमध्ये 2 या 3 पोते सोयाबीन झालेली आहे, त्यानंतर अंत्यत अडचणीमध्ये शेतकरी आलेला आहे. आणि शेतकऱ्याला हा शासनाला समजते का शेतकऱ्याला अगदी परेशानी आणि त्यांच्यावर अडचणी आलेल्या आहेत. आणि यांना ज्या वितरण हे जे केले त्यांना जर समजा हे पैसे त्यांना हे बिल माफ करण्यात यावी आणि आता त्यांचे जे परेशानी आहे हे यांची दूर होईल. आणि शेतकऱ्याची जे असे बिल माफ करण्यात त्यांचे जे शेतकरी त्रस्त झालेले आहेत त्यांना शासनाने त्यांना त्वरित त्यांचे बिल माफ करून आणि जिल्हा द्यावा आणि त्यांचे जे काही समस्या आहेत हे दूर करून टाकावे, ही अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दादा तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटते? कारण शासनानं काल घोषित केलंय की तुम्हाला इलेक्ट्रिक बिल भरावंच लागेल. आम्ही पहिलेच भूमी नाही, आम्हाला पूर्ण 100 रुपये रोज आहे शेतामध्ये. आता 100 रुपये रोज म्हटल्यावर 3,000 रुपये महिन्याचे कमवायचे आणि 2-2 हजार रुपये बिल भरायचं म्हटल्यानंतर आम्ही खायचं काय, करायचं काय? एवढं 2-2 हजार रुपये बिल आम्हाला जे येऊन राहिलं ते. तर आमची एकच अट आहे सरकारकडं की हे बिल आम्हाला माफ करून टाकावं. बिल माफ करावं. हो. या वाशिमच्या ग्रामीण भागातील हे जे काही शेतकरी आणि जे ग्रामस्थ आहेत यांचं असं म्हणणं आहे की आमची आर्थिक स्थितीच कमकुवत आहे आणि जे काही वीज बिल आलंय
ते माफ करावं. जर कनेक्शन कट केलं तर आम्ही नेमकं पुढे काय करायचं असा प्रश्न यांच्यासमोर उपस्थित होतोय. धन्यवाद किशोर, त्यांच्या सविस्तर प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. कारण आपल्याला माहिती आहे की तिथे जसं आपण प्रश्न विचारला होता की तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं, तर तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की तुमचं वीज बिल माफ होऊ शकेल, पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे आणि या सगळ्याच शेतकऱ्यांना किंवा तिथल्या ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. संजय शेंडेंकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. संजय, वाशिममधल्या आपण प्रतिक्रिया बघितल्या, अमरावतीत काय प्रतिक्रिया मिळत आहेत? तिथे देखील असाच रोष पाहायला मिळतोय? रेणुका, अमरावती जिल्ह्यात सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही आहे. कारण गेल्या या लॉकडाऊनच्या काळात लोकांचे जे व्यवसाय होते, व्यवसाय ठप्प झाले होते. शेतकऱ्यांच्या जे पीक असेल ते पीक आले नाही. सोयाबीन जे होतं सोयाबीन गेलं, कपाससुद्धा हातातून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिलं आलेले आहे. सर्वसाधारण व्यावसायिक असो, व्यावसायिकांना बिलं आलेले आहे. परंतु या लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. असं असताना सुद्धा ज्या लोकांना बिलं आली आहे, सुरुवातीच्या काळात वीज वितरण कंपनीने म्हटलेलं होतं की वीज बिलात माफी देण्यात येईल, त्यामुळं अनेक लोकांना अपेक्षा होती की वीज बिलात माफी मिळेल म्हणून. मात्र आता वीज वितरण कंपनीने जो मोठा शॉक दिलेला आहे, आता सरसकट त्यांनी वसुलीचे आदेश दिलेले आहे आणि जे वीज बिलाची वसुली देणार नाही अशांचं वीज बिल खंडित करा असा आदेश कालच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आलेला आहे. मी आताच MSEBच्या अधिकाऱ्यांसोबत बोललो, त्यांचे तेच म्हणणं नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जो आहे तो सर्वसामान्य नागरिक आज भीतीग्रस्त झालेला आहे. माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि काही गृहिणी महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, मला सांगा नेमकं की अचानक वीज कंपनीने आता वीज वसुलीसाठी सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे, तुम्ही काय सांगा? नाही, अंधेर नगरी चौपट राजा आहे. असं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांचे सगळे व्यवहार ठप्प होते, कारभार ठप्प होता, सगळी दुकानं बंद होती आणि याच महिन्यातल्या मागच्या वर्षीचे बिलं जर आपण बघितले तर त्या बिलांच्या तुलनेमध्ये बंद असलेल्या दुकानांना, बंद असलेल्या घरांना सगळ्यांना चौपट पाचपट वाढवून बिल दिलेले आहेत. लोक भरणार कुठून? बरं ठीक आहे, अनलॉक झाल्यानंतर अजूनही लोकांचे कारभार व्यवस्थित झालेले नाही, सुरळीत झालेले नाही, मार्केट ठप्प आहे, शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. असं आहे की अमरावतीचं मार्केट असेल किंवा प्रत्येक जिल्हास्थानचं जे मार्केट आहे आपलं, हे ग्रामीण भागावर अवलंबून आहे. ग्रामीण भागामध्ये पैसा नाही. सोयाबीनची काय अवस्था आहे तर सोयाबीनमध्ये 7-7 एकरमध्ये एक पोतं, दीड पोतं शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलं. जेवढं सोयाबीनचं बियाणं विकत आणलं होतं तेवढं बियाणं देखील निघालं नाही, ही सोयाबीनची अवस्था आहे. कापसाच्या बोंडअळीनी पूर्ण कापसाच्या जागी कोळसा शेतकऱ्यांच्या हातामध्ये आला. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. तुमच्या नुकसान भरपाईचा पैसा मिळालेला नाही, तुमच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेला नाही. तुम्ही नुसत्या घोषणांवर घोषणा करता, कोरड्या घोषणा करता. आणि एक ग्रीड फेल मंत्री आहे. या ग्रीड फेल मंत्र्यांना यांना जे ऊर्जा खातं दिला, या ऊर्जातला फार उवर मारायचा की ज्यावर मारायचा एवढी सुद्धा या क्षेत्राचं ज्ञान त्या मंत्र्यांना नाही आहे. आणि स्टेटमेंट काय करतात, माफ करू, मग ते यांच्यातला जो परस्पर अंतर्विरोध आहे, दुसरे म्हणतात की आम्ही देणार नाही, कोणी म्हणतात देणार आहोत, आणि असं सगळं करून टांगती तलवारी सामान्य नागरिकांवर आहे. अत्यंत लोकांना चीड या सगळ्या गोष्टीची आलेली आहे. सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी अजूनही या सगळ्या विषयावर फेरनिर्णय करावा, कारण की याचा प्रत्यक्ष जो दुष्परिणाम आहे, जो वीज बिल मागायला जाईल आणि वीज कापायला जाईल, त्याच्यावर लोक संतापलेले आहेत. त्याची प्रतिक्रिया जनमानसामध्ये उमटेल इतकं गंभीर चित्र जनतेमध्ये आहे, पण हे सरकार समजून घ्यायला तयार नाही. निश्चितच आपल्यासोबत गृहिणी सुद्धा आहे. ताई, एक गृहिणी म्हणून नेमकं तुम्ही काय सांगा? हे सरकार, हे महाराष्ट्र सरकार हे फ्यूज गेलेलं सरकार आहे. यामध्ये आपल्या कोरोनासारखं अतिशय कठीण काळामधून आपण गेलेलो आहोत आणि यामध्ये यांनी 100 युनिट हे फ्री देणार होते, परंतु आम जनतेला यांनी काहीही दिलं नाही. तसेच दिवाळी गोड करून यांनी 1000 कोटीचं पॅकेज देणार होते आणि त्यामध्ये जे वाढीव बिल आहे त्यामध्ये ऍडजस्ट करणार होते. परंतु हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की या सरकारने कुठलेही काही केलं नाही, फक्त घोषणाबाजी केलेली आहे. अयशस्वी सरकार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये अयशस्वी झालेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही आहे, शेतकऱ्याच्या बाबतीत, महिला सुरक्षेच्या बाबतीत, या वितरणाच्या बाबतीत सुद्धा आमची एवढीच विनंती आहे सरकारला की जनतेचं बिल हे माफ करावे, कारण फार कठीण काळामधून हे जनता गेलेली आहे. त्यांनी आपलं बिल माफ करावे. अत्यंत जटिल समस्यांमध्ये सध्या नागरिक फसलेत आणि त्यामुळे सरकारनंही आता वीज बिल माफी करावी, वसुली नाही, असंच आता म्हणणं आहे या सगळ्या नागरिकांचं. आपण बघतोय की अमरावतीतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया यानंतर आपण बघितल्यात. पुढे आपण इतरही ठिकाणच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतात, त्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आता बातमी आपण बघणार आहोत. घरगुती वीज बिलाची सक्तीनं वसुली करण्याचे आदेश आता देण्यात आलेत आणि त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर सामान्य नागरिकांना काय वाटतंय त्यांची मतं जाणून घेतली आहेत आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. लॉकडाऊनच्या काळामध्ये मजुरांची मजुरी गेलेली आहे. तसेच शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस, तूर हे सुद्धा यावर्षी नापिकी झालं आहे आणि यावेळेस गव्हर्नमेंटनं सक्ती केली आहे का वीज बिल भरा. तर हा भरणार कुठून ग्राहक, यामध्ये सगळ्यात मोठा विचार आला आहे. तर गव्हर्नमेंटनं याच्यावर काही ना काही अनुदान, सबसिडी किंवा सक्तीत थोडीशी बहुत कमीपणा तरी आणण्यात यावी. सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये असं घोषित केलं होतं की 100 युनिटपर्यंत वीज माफ करू बा. ते वीज बिल माफ झालेच नाही. वीज माफ आणि सक्तीची वसुली जर यांनी चालू केली तर हे शेतकरी मजूर भरणार कुठून. तर यावर काही विरोधी पक्षांनी आक्षेप घ्यायला पाहिजे. वाढीव उद्योग येते म्हणजे 100 युनिटच्या वरचं जे त्याच्या लावले जाते हे एक चुकीचं आहे त्याचं धोरण. आणि पहिलंच हाताला रोजगार नाही, इथं शेतकऱ्याची अवस्था बेकार आहे. तिथं म्हणजे सोयाबीन नाही झालं, कपास नाही झालं आणि अनेक काही अडचणी आहे. त्याच्यामुळे यानं आम्हीच असं म्हणतो की हे जर रस्त्यावर उतरू जर नाही माफ झालं याच्यानंतर. हे रेग्युलर जे बिल येत होते घरगुती ते खूप कमी येत होते आणि या 3 महिन्यामध्ये जे बिलं काढले या सरकारने अवाढवा हे रिडिंग न घेता याच्यावर खूप परिस्थिती, पहिलेचं मजुराले काम नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती अशी. यावर्षीचं जे साल आहे असं बिकट परिस्थितीतून निघालं नाही. हे आता वसुली जे सक्तीची केली हे खूप गंभीर आहे. यातून काहीतरी मार्ग गव्हर्नमेंटनेच काढायला पाहिजे. हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ही सक्तीची वसुली जी केली आहे हे यासाठी विरोधी पक्षांनी खरोखरच खंबीरपणे उभे राहून गोरगरिबांना आता त्यांना साथ द्यायला पाहिजे, त्यांच्याकडून बोलायला पाहिजे. कारण हे म्हणजे जे आघाडीचं सरकार आहे या लोकांनी हा चुकीचा निर्णय घेतला. सर समजा आज 100 युनिटच्या याच्यामध्ये वीज बिल माफ करू असं म्हटलं होतं आणि आता एका वेळेसच 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, 8 महिन्याचं बिल जर त्याला जर भरायची व्यवस्था जर असती तर त्यांनी अगोदरच हे परिपूर्ण भरत गेला असता. तोडगा काढण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आणि आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोनाविरोधात लढा देऊ शकणार आहे. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच यातलं योगदान अत्यंत महत्त्वाचं बनलंय आणि या चळवळीमध्ये नेटवर्क 18 देखील तुमच्या सोबत असणार आहे. या मोहिमेत नेटवर्क 18च्या सहयोगाबद्दलच एक महत्त्वाची घोषणा म्हणजे जोपर्यंत सगळे सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी, सुप्रीम कोर्टात सुनावणी आजपासून सुरू होणार होती जी 5 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. विनोद पाटील पत्रकारांशी संवाद साधतायत. सुप्रीम कोर्टात आजपासून महत्त्वाच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू होणार होती आणि राज्याचं लक्ष याकडे होतं की राज्य सरकार किती सक्षमपणे ही भूमिका मांडतंय का आणि मराठा आरक्षणाचा जो राज्यातला अत्यंत ज्वलंत विषय आहे या विषयावर आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन, मोर्चे देखील निघालेले होते आणि त्या संदर्भात विनोद पाटील आता पत्रकारांशी संवाद साधतात. आत्ताची क्षणाची महत्त्वाची बातमी ही की मराठा आरक्षणावरची सुनावणी आता पुढच्या महिन्यात म्हणजे 5 फेब्रुवारीला होणार आहे. ही सुनावणी 25 तारखेऐवजी आज होणार असं म्हटलं जात होतं पण आता जी माहिती मिळतीये त्यानुसार आता ही सुनावणी 5 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि आज ही सुनावणी स्थगित करण्यात आल्याची माहिती कळते. नेमकं काय झालं कोर्टामध्ये त्या संदर्भात याचिकाकर्ते विनोद पाटील यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. मराठा आरक्षणावरची आजची सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टात आज नेमक्या या सुनावणीबद्दल काय होतं, स्थगितीच्या निर्णयानंतर आता नेमकी कोणती पावलं टाकली जात आहेत याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. पण आता जर तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आणि तो असा मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान
मागणी करण्यात आली, न्यायालयाला विनंती करण्यात आली राज्य सरकारच्या वतीने की फिजिकल हिअरिंगचा विचार माननीय न्यायालयाने करावा. यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की सुनावणी येत्या 5 फेब्रुवारीला आम्ही ठेवण्यात येईल. परंतु न्यायालयाने अजून हे स्पष्ट केलेलं नाही की 5 फेब्रुवारीला ही फिजिकल सुनावणी राहील का व्हिडिओद्वारे सुनावणी राहील. परंतु 5 तारीख ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. खरं तर आज मराठा समाजाला अशी अपेक्षा होती की आज दैनंदिन सुनावणी सुरू होईल आणि ह्या सुनावणीमध्ये मराठा आरक्षणाला न्याय मिळेल, मराठा आरक्षणाचा फायदा मराठा विद्यार्थ्यांना होईल. परंतु हे देखील खरं आहे की व्हिडिओवर सुनावणी घेणं अवघड आहे. ही मागणी अनेक दिवसांपासून संपूर्ण मराठा समाजाची होती आणि मराठा आरक्षणाला सहकार्य करणाऱ्यांची होती. परंतु न्यायालयामध्ये प्रक्रियेचा भाग म्हणून वारंवार सुनावणी त्या ठिकाणी होत आहे. आज न्यायालयामध्ये असं सकारात्मक काहीच घडलेलं नाही आणि आजची सुनावणी तहकूब झालेली आहे आणि पुढील सुनावणी ही 5 फेब्रुवारीला ठेवण्यात आलेली आहे. सुनावणी 25ला होती, प्री बॉन्ड करून आज ठेवली आणि पुन्हा फेब्रुवारीला ढकलून दिली. प्रीपॉन्ड करण्याचा संपूर्णतः अधिकार न्यायालयाला आहे. आपण बघितलं मागच्या तारखेला न्यायदान करताना न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं होतं की आपण 25 तारखेच्या जवळपास सुनावणी सुरू करू. परंतु मागच्या 3-4-8 दिवसामध्ये अनेक वेळेस माननीय न्यायमूर्तींच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न मेन्शनिंगद्वारे करण्यात आला. न्यायमूर्तींना अशी विनंती करण्यात आली की तात्काळ मराठा आरक्षणाची सुनावणी आपण घ्यावी. यावर न्यायालयाने 25च्या ऐवजी आजची तारीख ठेवली होती आणि तो न्यायालयाचा अधिकार आहे आणि मराठा समाजाची अशी अपेक्षा की तात्काळ एका घंट्यात 1 मिनिटात ही सुनावणी सुरू व्हावी. कारण अनेक लाखो विद्यार्थी ॲडमिशन प्रोसेसपासून वंचित आहेत, जॉईनिंगपासून वंचित आहेत. परंतु आज असं घडलं नाही आणि पुढची तारीख त्यांनी त्या ठिकाणी 5 फेब्रुवारी दिलेली आहे. बरं, तुम्हाला आज म्हणजे तुम्ही म्हणता की तात्काळ सुनावणी घ्यायला पाहिजे होती आणि सरकारने बाजू मांडली की फिजिकल हिअरिंगच आता घ्यावी. याच्यामुळे वेळ तर पुढे ढकलला ना, पुन्हा या महिन्यात पुढच्या महिन्यावर गेला. दिरंगाई होतेच आहे. दिरंगाई निश्चित होतीये. खरं तर आम्हाला असं अपेक्षित होतं की आज न्यायालय लगेच एक टाइम फ्रेम करून देईल आणि 25 तारखेपासून नियोजित जी सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये फिजिकल हिअरिंगची मागणी मान्य करेल आणि सुनावणी सुरू करेल. परंतु आता ते न्यायालय आहे, त्यांना अधिकार आहे, त्यांनी 5 तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चित हा कालावधी गेल्यामुळे समाजाचं नुकसान कायम आहे. पुन्हा एकदा निराशा आणि पुन्हा एकदा मराठा विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था अशीच परिस्थिती आज आमची या ठिकाणी आहे. अपेक्षित काय होतं तुम्हाला? आम्हाला स्पष्टपणे एकच अपेक्षित होतं की मिळालेली स्थगिती उठेल व युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू होईल. कारण आपण बघितलं की देशामधनं फार मोठ्या प्रमाणात ओरड होतीये. तामिळनाडूच्या आरक्षणाबाबत ओरड झालेली आहे, मध्य प्रदेशच्या आरक्षणाबाबत त्या ठिकाणी ओरड झालेली आहे आणि मराठा आरक्षणामध्ये तर स्थगिती आहेत. यामुळे याचं गांभीर्य आता देशपातळीवर वाढलेलं आहे. ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचं देखील गांभीर्य वाढलेलं आहे. त्यामुळे तात्काळ सुनावणी सुरू होईल, परंतु तसं झालेलं नाही. एक असा आरोप होतोय की व्हर्च्युअल सुनावणीचं एक कारण दिलं. खरं तर राज्य सरकारची तयारीच झालेली नव्हती मांडायचं काय या पद्धतीचं. नाही, राज्य सरकारची तयारी मागच्या काळात तर नव्हती, तर आपलं सगळं जग जाहीर आहे. परंतु आज आमची तयारी पूर्ण होती आणि न्यायालयाला ज्यावेळेस विनंती करण्यात आली की प्रेझेन्समध्ये म्हणजे फिजिकल हिअरिंग आपण घ्यावी आणि फिजिकल हिअरिंग घेणं याच्यासाठी गरजेचं आहे की व्हिडिओवर तेवढा इम्पॅक्ट येत नाही. जे काही सायटेशन्स दाखवायचे, जे काही मुद्दे दाखवायचे न्यायालयाला ते समोर जास्त चांगल्या पद्धतीने दाखवता येतात. परंतु याचा अर्थ असा नाही की 5 तारीख गेली आणि राज्य सरकार काहीच करू शकत नाही. राज्य सरकारच्या हातामध्ये खूप काही आहे. राज्य सरकारने त्या हातातल्या गोष्टी करू शकतात, ते राज्य सरकारने कराव्या. यावेळेला अशोक चव्हाणांनी दिल्लीमध्ये जाऊन वकिलांच्या बैठका घेतल्या, बरेचसे प्रयत्न केल्याचं थोडंफार दिसलं. काय वाटतं? हे बघा, अशोक चव्हाण साहेबांनी दिल्लीला जाऊन वकिलांच्या बैठक घेतल्या आणि त्यामुळे जर ते गांभीर्य दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. रस्ता वाहून गेलेला आहे, पूल वाहून गेलेला आहे, गावात पाणी शिरलेलं आहे, अशी परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे. 1 वर्षापासून ज्या स्टेप्स घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतलेल्या नाही आणि दिल्लीमध्ये जाऊन वकिलांची बैठक घेतली तर ठीक आहे, त्याच्यामुळे समाधानकारक त्यांना वाटत असेल. परंतु त्यांच्या हातात असलेल्या गोष्टी आहे त्या त्यांनी केलेल्या नाही. त्या बैठकीमध्ये ते निर्णय घेऊ शकत होते की न्यायालयाने सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही आजपर्यंत झालेल्या.
त्याच्या अनुषंगाने ते विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर देऊ शकत होते, ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही. आणि दुसरं एक वक्तव्य माननीय अशोक चव्हाण साहेबांनी असं देखील केलेलं आहे की ह्या प्रकरण ऐकण्यासाठी अधिक न्यायमूर्तींची गरज आहे. तर मग 1 वर्षापूर्वी माझ्यासारखा सामान्य माणूस सांगत होता की 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलं पाहिजे. त्यावेळेस राज्य सरकारला 5 महिन्यांनी जाग आली आणि आज राज्य सरकार म्हणते की याच्यापेक्षा अधिक मोठ्या खंडपीठाकडे जायचं. याचा अर्थ एकच होतो की एक तर राज्य सरकार हळूहळू पावलं टाकते किंवा राज्य सरकारला वेळ काढूपणाचं धोरण करायचं आहे. आम्ही राज्य सरकारला परत एकदा ठामपणे सांगतो की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत उभं राहू. जर आम्हाला आपण फुल प्रूफ ॲक्शन प्लॅन दिला आणि तो जर समाजाला पटणारा असला तर आम्ही आपल्या भूमिकेशी सहमत राहू. परंतु राज्य सरकार आमचं समाधान करण्यामध्ये समर्थ ठरलेले नाही, ते मराठा समाजाचं समाधान करू शकलेले नाही. 5 फेब्रुवारीला काय सल्ला द्याल तुम्ही सरकारला, काय काय केलं पाहिजे? हे बघा, सल्ला देण्याचं माझं वय नाही, मी विनंतीच करत आलो आहे. मराठा समाज कायम विनंती करत आला आहे. राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे, पूर्ण तयारी केली पाहिजे आणि ताकदीने उतरलं पाहिजे. स्थगिती उठवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. गेल्या अनेक महिन्यांपासून तारीख पे तारीखच सुरू आहे, मग याला काय म्हणायचं तुम्ही? नाही, अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून, मी तर म्हणेल 2 वर्षापासून मराठा आरक्षणावर तारीख पे तारीख त्या ठिकाणी पडत चाललेली आहे. कोविडसारखी परिस्थिती आमच्या वेळेसच आली. याचा एकच अर्थ होतो की मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य नाही. न्यायालयाला तर आम्ही काही बोलू शकत नाही, न्यायालयाची एक वेगळी गरिमा असते, परंतु राज्य सरकारच्या जे हातात आहे ते राज्य सरकारने केलं पाहिजे, एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं. आता परत तारखा जर पडल्या तर मराठा क्रांती मोर्चा काही आक्रमक भूमिका घेणार आहे का? मराठा क्रांती मोर्चा अतिशय आक्रमक भूमिकेत होता, आक्रमक भूमिकेत आहेत. फक्त कोविडच्या महामारीमुळे माणुसकीच्या नात्याने आम्ही कोणत्याही जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने वागलो. परंतु आता लस त्या ठिकाणी आलेली आहे आणि भीती कमी झालेली आहे. राज्य सरकारने हातात असलेल्या गोष्टी दिल्या नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय आमच्या समोर पर्याय राहणार नाही. प्लॅन आहे त्यासाठी? नाही, आता सर्वजण चर्चा करून तो निर्णय घेतील. ठीक आहे, धन्यवाद. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी आता तहकूब करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाकडून आणि पुढची सुनावणी आता 5 फेब्रुवारी. राज्य सरकारनं अधिक कालावधी यासाठी मागितलेला आहे. आपली बाजू मांडण्यासाठी केस ऑनलाईन चालणार यामध्ये की प्रत्यक्ष चालणार या संदर्भातला निकाल किंवा निर्णय नंतर होईलच. मात्र 5 फेब्रुवारी रोजी फैसला होणार की आता पुढे काय. मराठा आरक्षणावरची सुनावणी सध्या तरी सुप्रीम कोर्टाकडून आज तहकूब केली गेली आहे. पुढील सुनावणी ही 5 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं कळतंय. 25 जानेवारी पासून सुरू होणार असलेली सुनावणी ही आजपासून सुरू होणार होती, मात्र ती सुप्रीम कोर्टाकडून तहकूब करण्यात आल्याची मोठी बातमी. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोक.